श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. दिवस खूप आनंदात जाऊ. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका ताईचा अनुभव सांगणार आहे की त्या ताईने स्वामी सेवेला सुरुवात केली आणि आता त्यांचं आयुष्य कसं आहे ते. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत आवर्जून बघावा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा स्वामी सेवेचा एक सुंदर अनुभव ऐकायला मिळणार. आणि जे पण ताई दादा आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून जे आपले पुढचे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत येणार. तर बघा, आता बरेच वेळेस आपण सुद्धा काय म्हणतो, चमत्कार चमत्कार हा कधी घडेल. तर चमत्कार वगैरे असं काही नसतं. ते मेन असतं, स्वामी नेहमी म्हणत असतात चमत्कार तेव्हाच घडतो जेव्हा तुम्ही पूर्ण विश्वास पूर्ण श्रद्धेने सेवा करत असतात. सेवा अशी आहे ना की तुम्ही कंटिन्यू जर सेवा करत राहिले ना, नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी एक वेळा तरी असा चमत्कार घडणार की तुमचं आयुष्य आता जे आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने ते आयुष्य सुंदर बनणार आहे. कारण अध्यात्मकचा जो रस्ता असतो ना, तो खूप खोल आहे आणि खूप मोठा आहे. आपण थोडं जरी घ्यायला गेलो ना तर आपल्याच्याने जास्तीत जास्त थोडं सर घेतल्या जाईल, परंतु अध्यात्म हे खूप मोठा आहे आणि एवढा सागर आहे की आपण जेवढं जास्त सेवा करू ना तेवढं आपण त्यामध्ये राहतो. आणि बरेच वेळा म्हणतात ना की जशी संगत तशी गुण लागत असतात. जर आपण स्वामी मार्गामध्ये आहे तर आपण कुठंही गेलं तरी आपल्याला सोबत सोबती जे स्वामी मार्गातलेच भेटतील. किंवा आपण कुठं गावी जातो तर अचानक मध्ये एखादी गाडी, त्यावर स्वामीचा फोटो, स्वामीची मूर्ती किंवा मग श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे असं काहीतरी लिहिलेलं दिसतं. तेव्हा आपल्या मनाला खूप धीर असं वाटतं की नाही, स्वामी माझ्या सोबत आहे. आणि खरंच स्वामी हे आपल्या प्रत्येक पावला पावलावर सोबत असतात. म्हणून नित्यसेवा ही जी आहे ना ते तुम्ही कंटिन्यू डेली करा. मग तुम्हाला वेळ मिळतो नाही मिळत, पण तुम्हाला दिवसामधून 5 मिनिट तरी मिळत असतील तर त्या 5 मिनिटामध्ये तुम्ही स्वामींचा जप करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. या पद्धतीत तुम्हाला जप जरी एक माळ जरी केली ना तरी सुद्धा फार आहे. एक माळ जरी जप केली ना तरी खूप आहे. कारण स्वामी म्हणतात तुम्ही 2 तास 3 तास 4 तास एवढं बसून सेवा करण्याऐवजी तुम्ही फक्त 5 मिनिट सेवा करा, पण ती 5 मिनिटाची सेवा ही पूर्ण मनाने आणि पूर्ण विश्वासाने करा. मग तुम्ही जे 2 घंट्याच्या सेवेमध्ये केलं ते तुम्हाला फक्त 5 मिनिटाच्या सेवेमध्ये मिळणार आहे. आणि स्वामींची नित्यसेवा नक्की नक्की करायची आहे. जर घरापासून केंद्र दूर आहे, लांब आहे किंवा गावात केंद्रच नाही आहे तर घरी स्वामींची आरती करा. नाही रोज शक्य, काही हरकत नाही, पण आठवड्यातून एक दिवस तरी स्वामींची आरती करा. मग सकाळची करा किंवा मग संध्याकाळची 6 वाजताची करा, पण आरती आवर्जून करा. आणि जमत असेल ना तर केंद्रात जायला विसरू नका. जेव्हा तुमच्या भरपूर अशा काही समस्या असतात ना की मूलबाळा संबंधित आहे की मूलबाळ होत नाही, किंवा मग तुम्हाला नोकरी संबंधित असेल किंवा लग्न जुळण्यासंबंधित असेल, त्याच्यासाठी केंद्रामध्ये सेवा दिली जाते. एक सेवा असते आणि त्याचबरोबर 108 आरत्या सांगतात. त्या 108 आरत्याच म्हणजे काय की बघा, जेव्हा आपण आरतीला जातो ना तेव्हा आपल्या मागं आपल्यावरती जे काही वाईट दोष आहे, जे काही ग्रह आहे, ते स्वामी त्या आरतीमध्ये आपल्यावरचे ग्रह, जे वाईट दोष ते नक्की दूर करत असतात. आणि जेव्हा तुमच्या 108 आरत्या पूर्ण होतील ना, नक्की तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा सुंदर असा अनुभव येणार आणि चमत्कार आवर्जून घडणार आहे. आतापर्यंत ज्यांच्या ज्यांच्या 108 आरत्या झाल्या असतील, तुमच्या ओळखीचे असतील किंवा तुमचे फ्रेंड असतील, त्यांना विचारून बघा, त्यांच्या आयुष्यात सुद्धा खूप सुंदर अनुभव आले असतील. किंवा मग जे आपले ताई दादा आता नवीन स्वामी सेवेकरीमध्ये आले आहे, नवीन स्वामी सेवेमध्ये आले आहे, त्यांनी स्वतःवर आजमावून बघा की तुमच्या स्वामी सेवेत येण्यामध्ये अगोदरच्या जीवनामध्ये आणि स्वामी सेवेमध्ये आल्यानंतरच्या जीवनामध्ये काय फरक आहे. नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. कारण आयुष्य अगोदर कसं होतं, आता कसं आहे, कारण एक स्वामीची ओढ आपल्याला निर्माण होत असते.
आणि ते ओळीमध्ये आपण फक्त आणि फक्त स्वामी सेवा कशी करायची, आता नित्यसेवा करायची, मग आता वेळ झाला, मला स्वामींची आरती करायची आहे, मला नित्यसेवेच करायची आहे, मला अध्याय वाचायचे आहे. अरे आज तर पूर्ण दिवस झाला मी माळच जप केला नाही. म्हणजे पूर्ण दिवसभर आपल्या माइंडमध्ये, आपल्या मनामध्ये स्वामी फिरत असतात. त्यामुळंच स्वामी आपल्याला लवकर प्रसन्न होत असतात. म्हणून स्वामी सेवा आवर्जून करा आणि नवीन नवीन सेवेकरी सुद्धा तुम्हाला घडवायचे आहे. जेव्हा आपण एक सेवेकरी घडतो ना, तेव्हा तो जे काही पुण्य करेल, जे काही सेवा करेल, त्याचं 1% तरी पुण्य आपल्याला मिळत असतं. तर आता जो आपल्याला अनुभव आलेला आहे, तो ताईचा अनुभव आपण बघूया, की त्या ताईच्या आयुष्यामध्ये कसा चमत्कार घडला आहे ते बघूया. तर त्या ताई आहे पुण्याच्या. तर त्या ताई आपल्याला असं सांगत आहे, की अगोदर त्यांनी सेवा केली होती म्हणजे त्यांच्या घरामध्येच त्यांच्या लग्नाच्या अगोदर त्यांच्या माहेरी स्वामी सेवा सुरुवातपासून करत होते. मग स्वामींचा नामजप, स्वामींची नित्यसेवा, स्वामींची नित्यसेवा, स्वामी स्तवन, स्वामींचं तारक मंत्र नेहमी कंटिन्यू ह्या सेवा तिथं माहेरी करत होते. पण लग्न झालं ना, त्या घरामध्ये स्वामी सेवा अजिबात कोणीच करत नव्हतं. आणि जेव्हा ताई स्वामी सेवा करत होत्या, त्या टायमाला कोणी सासरी सेवा करू देत नव्हतं. ताईच्या घरामध्ये पैसा तर होता, मात्र स्वामीचा फोटो नव्हता. एवढा छोटासा फोटो सुद्धा नव्हता. पण ताईच्या मनामध्ये स्वामी नेहमी असायचे. मग ताई कुठं बाहेर मग त्यांनी सेवा कशी केली तर तेच सांगता. तर त्यांना जसा वेळ मिळेल तशी ते स्वामी सेवा करत होते. मग त्यांच्याकडं नित्यसेवेचं पुस्तक सुद्धा नव्हतं. तर त्या थोडे दिवस स्वामी समर्थचा जप करायच्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आणि तारक मंत्राचा ह्या जप करत होत्या. थोड्या दिवसानंतर माहेरी गेल्यानंतर त्यांनी नित्यसेवेचं एक पुस्तक आणलं. मग आता सेवेला बसल्यानंतर घरचे म्हणायचे, एवढी काय सेवा करती, मग काय सेवा कशी असती, म्हणजे सर्व त्यांच्यावर लक्ष ठेवून असायचे. त्यांना सेवा करायला मिळायची नाही. काही दिवसानंतरच त्यांनी मग एक युक्ती लावली आणि ते संध्याकाळी सेवा करू लागले. पण सेवा केल्याशिवाय मात्र झोपत नव्हते. म्हणजेच काय, तर घरातील सर्व झोपल्यानंतर त्या एकट्या किचनमध्ये बसून, हॉलमध्ये बसून, जिथं त्यांना वेळ मिळेल, जिथं त्यांना योग्य वाटेल, तिथं त्या बसून सेवा करत होत्या. नित्यसेवेचे अध्याय वाचणं सुरू केले. थोड्या दिवसानंतरच त्यांचं स्वतःचं एक घर तयार झालं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचे मिस्टर जे स्वामी सेवा करत नव्हते, ते सुद्धा स्वामी सेवेला लागले. त्यांची सासू, त्यांचे सासरे सर्व हे स्वामी सेवेला लागले. का बरं? तर कारण ताईंनी हट्ट सोडला नाही आणि ताईंनी स्वामींना सांगितलं, की मी सेवा करणार म्हणजे करणारच. बाकी हे तुमच्यावर आहे, की तुम्ही कशी सेवा माझ्याकडून करून घेता. पण स्वामींनी असा काही चमत्कार घडला ना, जे सासू सासरे त्यांचे पती त्यांना रागवायचे, बोलायचे, आता सध्या तेच त्यांच्यापेक्षा जास्त स्वामी सेवेमध्ये आले आहे. सासू सासरे आणि पती कंटिन्यू स्वामी सेवा करतात आणि त्या सुद्धा करत आहे. मग मग सेवा असेल किंवा नित्यसेवा असेल, जर जमत नसेल, जर त्यांच्याकडून ग्रंथ वाचन नाही झाले, तर मग स्वामींचा जप करत असतात. पण मात्र घरामध्ये आता सर्वच स्वामी सेवेला लागले आहे आणि घर सुद्धा चांगलं झाले आहे. जे एका छोट्या घरात राहत होते, आता त्यांचंच मोठं घर झालं आहे, गाडी, बिझनेस, खूप सर्वांकडं त्यांची प्रगती झाली आहे. असा हा स्वामी सेवेचा चमत्कार घडत असतो आणि आपल्या सोबत सुद्धा स्वामी सेवेचा चमत्कार घडत असतो. फक्त गरज कशाची आहे? ते आहे पूर्ण विश्वासाची. त्या ताईंनी जसा विश्वास दाखवला स्वामींवर, की आज ना उद्या माझं सर्व चांगलं होणारच आहे, तसा आपण सुद्धा स्वामींवर विश्वास दाखवा आणि नक्कीच आपलं सुद्धा चांगलं होणार आहे. तुमच्या देखील आयुष्यामध्ये असे सुंदर बदल घडवायचे असेल ना, तर सर्वांनी स्वामी सेवेला सुरुवात करा. फक्त स्वामी सेवेमध्ये एकच नियम पाळा, ते म्हणजे नॉनव्हेज, म्हणजे मांसाहार हा तुम्ही वर्ज्य ठेवा. असं नाही की तुम्ही मग खूप खात आहे, मी तुम्हाला म्हणेल की अजिबात बंद करा. तुमची सवय आहे, ती अजिबात तर बंद होणारच नाही. पण स्वामींचं नाम जप करता करता थोडं कमी होता होता नक्कीच तुमचं सुद्धा नॉनव्हेज हे बंद होणार, तुमचं मांसाहार बंद होणार. कारण जर आपण स्वामी सेवा करतो, कुठल्याही देवाची सेवा करतो, मग तुम्ही गजानन महाराजची सेवा करा, भोलेनाथाची सेवा करा,
सेवा जेव्हा आपण करतो ना तेव्हा ह्या गोष्टी ना थोड्या पाळायला हव्या. कारण मांसाहार हा म्हणजेच काय, दुसरा जीव घेऊनच आपलं खाणं असतं ना, आणि ते आपल्या शास्त्रात सुद्धा नाही आहे. म्हणून जमत असेल ना तर मांसाहार वर्ज्य ठेवा. नाहीतर ती तुमची इच्छा. तुम्हाला खायचं आहे तुम्ही खा. मी कुणालाच असं बंधन करत नाही. पण एक खरंच मनापासून सांगते, आणि आपले स्वामी सेवेकरी आहे, माझे भाऊ बंधुताई आहे, म्हणून खरंच मनापासून एक विनंती करेन, जमत असेल ना तर खूप कमी करा. आणि मग बघा, स्वामी चमत्कार तुमच्या आयुष्यामध्ये खूप लवकर म्हणजे लवकरच होणार आहे. आणि तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या असतील त्या नक्कीच दूर होणार आहे. आजच्या पुरतं एवढंच. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करते आणि इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काही असे नवीन अनुभव आले असतील बघा, ताईने ताईचा अनुभव शेअर केला म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तुमचे देखील असे काही अनुभव असतील ना तर नक्कीच मला कमेंट करा. मी तुम्हाला नंबर देते, नंतर त्या नंबरवर तुम्ही टाईप करून मला पाठवा. तो आपण आपल्या स्वामी सेवेकरांसोबत शेअर करू, कारण एकाचा अनुभव ऐकल्याने दुसऱ्याला धीर येत असतो. तुम्हाला देखील असे सुंदर अनुभव आले असतील तर नक्की शेअर करा. परत भेटू अशाच नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.